बच्चू कडू आपल्या सोबत आहे। बच्चू भाऊ काय सांगणार, आज हा संपूर्ण राडा या ठिकाणी झाला, आता प्रहारची पुढची भूमिका काय असेल? आम्ही शांततेच्याच भूमिकेत आहे। उद्या आम्ही येऊ, आम्हाला परवानगी भेटली त्यानुसार इथं आम्ही येऊ आणि परवानगी नाही दिली तर 26 तारखेपर्यंत आम्ही इथंच उपोषण करू, इथेच राहू। आम्ही 1 लाख कार्यकर्ता इथं बसला राहील। उद्याची सभा या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे जवळपास, तुम्ही पण म्हणता तुमची तयारी जी आहे तुम्ही या ठिकाणी करतायत, 1 लाख कार्यकर्ते येणार, मग काय गोंधळाचं वातावरण होऊ शकतं? गोंधळाचं वातावरण करण्याची आमची काही मानसिकता नाही आहे, आम्ही ते करणारही नाही। आदर्श आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाने इथं केलेला आहे आणि ते भाजपामार्फत करत आहे, हे फार चुकीचं आहे। कोणत्याही सच्च्या भाजप कार्यकर्त्याला सुद्धा हे शोभणे नाही। अशा प्रकारचं कृत्य एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा दाखवलं जात नाही। 23-24ची रितसर परवानगी आमच्याकडे असताना सुद्धा आम्हालाच पोलीस प्रशासन मज्जाव करत आहे सुरक्षेच्या कारणानं। मग सुरक्षा महत्त्वाची तर सभा रद्द करा, दुसऱ्या ठिकाणी सभा घ्या तुम्ही। पण आम्ही लोकांना सांगितलं, आम्ही वेळेवर कसं काय मैदान बदलवायचं, आम्ही इथली परवानगी घेतली, आम्हाला परवानगी भेटली म्हणून आम्ही इथं काम सुरू केलं। आता वेळेवर घरात घुसून आम्हाला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे चुकीचं आहे। पोलीस काय म्हणतात? तुम्ही पोलिसांचं ते तर फक्त बीजेपीचा झेंडा त्यांनी दुपट्टा टाकायचा राहिला, ते बीजेपीच्या कार्यकर्त्यासारखेच वागताय आमच्यासोबत। आता तुम्ही तक्रार करणार, पुढची भूमिका बच्चू कडू यांची काय असणार? आम्ही आलो ना, आता आम्ही इथं आहे, आम्ही निवडणूक आयोगाला रितसर अधिक तक्रार करू। वरिष्ठांना सगळ्यांना तक्रार कालही केली, याच्या अगोदर केली, आताही करतो, उद्याही करेल। तुम्ही जी पोलिसांची परमिशन काढलेली आहे त्याच्यावर रिव्ह्यू सुरू आहे, कदाचित ती परमिशन सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केली जाऊ शकते। कसं आहे, कायदा काय म्हणतं का एकदा निवडणूक अधिकाऱ्यांना परवानगी दिल्यावर ते रद्द करता येत नाही। रद्द केव्हा करता येतं? जेव्हा पैसे भरले नाही किंवा चार्ज भरले नाही तेव्हा ते रद्द होते। त्याच्यातच लिहिलं आहे, कुठं आहे रे ते परवानगीचं? याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे। याच्यात काय लिहिलं आहे? याच्यात काय काय लिहिले? ही परवानगी आहे तुमची? हा, परवानगी आहे। हे आता उमटायला येत नाही, याच्यात इथं स्पष्ट म्हटलं आहे। चष्मा पडला कदाचित तुमचा त्या गर्दीमध्ये। पण मला एक सांगा भाऊ, आता समजा वाचून दाखवता परवानगी, याच्यात काय म्हणतोय का तुम्ही पैसे जर भरले नाही, दुसऱ्या राजकीय पक्षाकडून मैदानाची मागणी झाल्यास आपला मैदान आरक्षणाचा आदेश शेतकरी रद्द करेल। पण केव्हा? जेव्हा तुम्ही पैसे भरले नाही ते। तर आम्ही या शिक्षण अधिकारी प्राथमिक पैसे भरले, पावती आहे, हे ऑब्झर्व्हरची परवानगी आहे। 23 आणि 24ची आमची परवानगी आहे आणि या परवानगीमध्ये आम्हाला 23-24 यांनी ही 4 वाजेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत आम्हाला ही परवानगी दिलेली आहे। हा, तुम्ही बुकिंग कन्फर्म, हे तुम्ही फीज चार्जेस भरले त्याचे? हे 24,000 चार्जेस भरले। तुम्ही आतापर्यंत तयारी का नाही केली सभेची या ठिकाणी? मग मैदान बुक केलं, चांगलं आहे। पोलिसांनी अडवलं, पोलिस आम्हाला असे म्हणतात का आम्ही आता तुम्हाला जे परवानगी दिली ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या आम्ही विचार करतोय। तुम्ही सांगा, आज 5 वाजून आले, उद्याची तयारी कशी करावं आम्ही? प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, तुमचे दिवस या सगळ्या याच्यात चालले, उद्याचा शेवटचा दिवस आहे। जाणे आचारसंहितेचं क्लिअर कट भंग आहे आणि हे पोलीस प्रशासन, ते पोलीस सीपी आणि इथला कलेक्टर जाणीवपूर्वक करत आहे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, याच जिल्ह्यामध्ये काही बोलणं झालं? चर्चा कशाला बोलणं? कोणाकडनं विनंती केली तुम्हाला तर दुसरा पर्याय तुम्ही निवडू शकता? कोणी विनंती केली? समजायला पाहिजे, महायुतीचे घटक पक्ष आहात, कोणी विनंती केली तर? इथं काही पहा, आम्ही निवडणूक लढतो आहे आणि निवडणुकीमध्ये आता काही मित्रता राहिलेली नाही आहे। आता न्याय अन्यायाचा प्रश्न आहे आणि जर अशा पद्धतीनं वागत असेल तर उद्याचा दिवस